नमस्कार. शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत या मालिकेत मी आश्लेषा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सध्या बदलत्या वातावरणामुळे प्रदूषणाच्या समस्येत फार वाढ होत आहे आणि त्याचे नेमके कारण काय आहेत हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे मॅडम. आपण त्यांच्याचकडनं या विषयावर अधिक सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये. सध्या पर्यावरणाचा प्रश्न फार वाढतोय, तर प्रदूषण वाढण्याचं नेमकं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? प्रदूषण वाढण्याचं कारण जाणून घेण्याच्या आधी प्रदूषण म्हणजे नेमके काय हे आपल्याला जाणून घेणं हे फार महत्वाचं आहे. जेव्हा आपल्याला माहितीच आहे की पर्यावरणाचं तीन किंवा चार भाग आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये वातावरण, जलावरण आणि मृदावरण ह्या तीन भाग आहेत. जमीन, हवा आणि पाणी. सोप्या भाषेत सांगायचं तर आता पृथ्वी म्हणजे आपल्या या विश्वामध्ये ह्या तिन्ही गोष्टी मानव आणि इतर सर्व जीवसृष्टी करता एका पर्टिक्युलर क्वालिटी म्हणजे एका गुणवत्तेची हवा, पाणी आणि जमीन किंवा मृदा ही आवश्यक असते. आणि ह्या तिन्ही भागांमध्ये जर का काही अनडिझायरेबल म्हणजे अयोग्य असे किंवा हानिकारक असे जर का घटक आले जे की जीविताच्या किंवा इतर मालमत्तेचे नुकसान करतात, तर त्याला आपण प्रदूषण असं म्हणतो. जेव्हा आपण निसर्गामध्ये एक आपली त्यांची स्वतःची शक्ती म्हणा किंवा त्याची एक कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याचं स्वतःचं एक हे आहे की ते सायकल्स आहेत. त्या एक गोष्टीची निर्मिती होते, जसं आपण म्हणतो की ऑक्सिजन सायकल, कार्बन सायकल, वॉटर सायकल, की पाणी हे पृथ्वीवर जसं वेगवेगळ्या ह्याच्यात आहे तसंच ऑक्सिजन आहे, कार्बन आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या पूर्ण पुनश्चक्रीकरण होत राहतं आणि निसर्ग हा त्याच्या स्वतःच्या कॅपॅसिटी प्रमाणे त्याचं नियोजन करत असतो. परंतु जर का ह्या चक्रांमध्ये किंवा मानवाच्या ऍक्टिव्हिटीजमुळे किंवा निसर्गाच्या स्वतःच्या ऍक्टिव्हिटीजमुळे या चक्रांमध्ये बिघाड झाली किंवा कोणत्या घटकाचा कमी जास्त प्रमाणात वाढ झाली, तर त्याला आपण प्रदूषण असं म्हणतो. आणि त्याचाच आपल्या या चक्रांवर विपरीत परिणाम होतो आणि निश्चितपणेच आपल्या मालमत्तेवर, जीवितावर, आपल्या म्हणजे जसं वनस्पतींवर, प्राण्यांवर, सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो. याला प्रदूषण असं म्हणतात आणि ज्याचे विपरीत परिणाम आपल्या जीवनावर किंवा नेचरवर होत असतात. नक्कीच मॅडम, तुम्ही त्या चक्राबद्दल फार महत्त्वाचं सांगितलं की नॅचरल ॲक्टिव्हिटीजमुळे म्हणा किंवा मानवाच्या काही कृतींमुळे म्हणा की प्रदूषणात वाढ होते. पण प्रदूषण वाढण्याचं नेमकं कारण काय आहे सध्याच्या दृष्टीने, त्याच्याबद्दल काय सांगाल? मोठ्या प्रमाणात झालेली जनसंख्येची वाढ, शहरीकरण, औद्योगिकरण हे मुख्यतः प्रदूषणामध्ये वाढ होण्याचं कारण आहे. आपण असं मी जसं मगाशी म्हटलं की पृथ्वीवर जसं की आपण हवेची गुणवत्ता, आपल्याला माहिती आहे की हवा हे वेगवेगळ्या वायूंचं एक संयुग आहे. एअर इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस. आपण जसं म्हणतो की हवेमध्ये नायट्रोजनचं 72% असतं, ऑक्सिजन 20% असतं आणि इतर गॅसेस असतात, इनर्ट गॅसेस आणि कार्बन डायऑक्साईड. तर जर का आपण असं म्हटलं की कार्बन डायऑक्साईड हा हवेमध्ये निसर्गतःच असतो, पण याशिवाय इतर जे गॅसेस आहेत जे वेगवेगळ्या ज्वलनाने किंवा इतर यांनी घेतात किंवा धुलीकणांचं प्रमाण जर का हवेमध्ये जास्त झालं तर त्याला प्रदूषित हवा झाली असं म्हणतो. हवेमध्ये, नॅचरल हवेमध्ये धुलीकणांचं प्रमाण नसतं, पण जर का प्रदूषित हवेमध्ये धुलीकणांचं प्रमाण असतं. सध्या आपण जे एअर ऍक्ट म्हणजे आपल्याला माहितीच आहे की हवेची गुणवत्ता जी म्हणजे वातावरणीय हवेची गुणवत्ता ही
12 प्रकारच्या 12 प्रकारचे पॅरामीटर्स अच्छा. हे त्या हवेच्या गुणवत्तेकरता आहे. हवेत असलेलं हे त्याचं प्रमाण किती आहे याच्यावर डिपेंड असतं. आणि सध्या आपल्या भारतामध्ये मुख्य प्रश्न हा हवेत असलेल्या धुलीकणांचा आहे. हवेत असलेले इतर प्रदूषक ज्यामध्ये सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड याचा पण समावेश होतो. ह्याची सध्या भारतामध्ये समस्या नाहीये. आपल्याकडे जी समस्या आहे ती फक्त धुलीकणांची आहे. अच्छा. तुम्ही आता एअर क्वालिटी इंडेक्स बद्दल बोललात मॅडम. बाकीच्या शहरांचा जर आपण विचार केला किंवा तुलनात्मक दृष्ट्या जर बघितलं तर नागपूरच्या एअर क्वालिटी इंडेक्स बद्दल तुम्ही काय सांगाल? नागपूरचा एअर क्वालिटी इंडेक्स हे मॉडरेट म्हणजे वर्षभर एअर क्वालिटी इंडेक्स करता आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीचं हे करावं लागेल. कारण की एअर क्वालिटी इंडेक्स आपण AQI ज्याला म्हणतो हे कंटिन्युअस अँबिएंट एअर क्वालिटी जे असतं म्हणजे सतत वातावरणीय हवा गुणवत्ता संनियंत्रण ह्या नियंत्रणाच्या 5 प्रकारचे जे पॅरामीटर्स आहेत, 5 पॅरामीटर ज्याच्यामध्ये SPM 2.5, SPM PM10, SOx, NOx आणि CO2 ह्या 5 जणांचं या 5 जणांच्या लक्षात घेऊन हा AQI काढला जातो. आणि हा AQI दिवसामध्ये वेगवेगळ्या वेळेस ऍव्हरेज त्याचा असतो. ही जी प्रक्रिया आहे AQI ज्याला आपण म्हणतो आहे ही लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी हवेची याबद्दल रिअल टाइम म्हणजे ह्या पर्टिक्युलर वेळेचा आहे त्यानुसार केलेला असतो. हा. आणि लोकांमध्ये हवेच्या गुणवत्तेबद्दल अवेअरनेस हवा त्याकरता मुख्यतः हा AQI आहे. आणि आपल्या इथे AQI जो कमी जास्त होतो ते हवेतील धुलीकणांच्या कमी जास्त होण्याप्रमाणे आहे. आणि नागपूरची हवा ही मॉडरेट टू गुड या रेंजमध्ये साधारणपणे असते. अच्छा. मॅडम, तुमच्या विभागाअंतर्गत प्रदूषण नियंत्रित आणण्यासाठी काय उपाय केले जातात किंवा लोकांनीही आपली हवा सुरक्षित असावी, आपल्या मानवी आरोग्यासाठी ती आपल्याला सुरक्षित असावी त्यासाठी काय उपाय करायला हवेत? हवा गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी किंवा चांगली राखण्यासाठी जे लिमिट्स आहेत किंवा हवा गुणवत्तेचे जे मानक आहेत ज्याला आपण त्यामध्ये हवा राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजला म्हणजे जे वेगवेगळ्या क्रिया होत आहेत किंवा त्याच्याकरता त्या कुठल्या पद्धतीने करावं याकरता मप्रनी मंडळाकडनं मार्गदर्शक तत्व करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये मुख्यतः इंडस्ट्रीज हवेचे सोर्सेस काय म्हणजे पोल्युशनचे सोर्सेस काय तर कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज म्हणजे शहरातील हवा म्हणजे प्रदूषण होण्याची मुख्य स्तोत्र म्हटलं तर कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज. त्याच्यानंतर घराघरात असणारे डीजे सेट्स, त्याच्यानंतर जे आपली वाहनांची वर्दळ, त्याच्यानंतर कुठे कुठे कचरा साठवणूक तसेच कचरा खूप ठिकाणी कचरा जाळण्यात येतो. त्याच्यानंतर यूज ऑफ फॉसिल फ्युएल्स जसं की कोळसा किंवा इतर कोणचे फॉसिल फ्युएल्स म्हणा किंवा जाळण्याचं लाकडं वगैरे जाळणं हे अशा पद्धतीच्या हे सगळे मेन जे मुख्य स्रोत आहेत हवेच्या प्रदूषणाचे. तर ह्या सर्व स्रोत म्हणजे जिथून जिथून हे निर्मिती होते प्रदूषकांची ती कमीत कमी व्हावी याकरता मप्रनी मंडळाकडनं म्हणजे मप्रनी मंडळ ज्या केंद्र सरकार आणि ज्या गाईडलाईन्स केलेल्या आहेत ज्या मार्गदर्शक तत्वे केली आहे ते इम्प्लिमेंट करण्याबद्दल त्याची अंमलबजावणी करण्याबद्दल काम करत असतं. जे कोणी ह्या प्रकारच्या चे कार्य करतात किंवा ज्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करतात त्यांना सर्वांना मप्रनी मंडळ ह्या गाईडलाईन्स किंवा कन्सेंट म्हणजे त्यांना संमती देत असते की कसं तुम्ही करावं. त्यांना त्या नियमाप्रमाणे त्यांना त्या सर्व ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात ज्यामध्ये
महानगरपालिका, उद्योग, त्याच्यानंतर काही सेवा सर्व्हिस इंडस्ट्रीज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जसं की हॉटेल्स, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज, या सर्व गोष्टींना एका पर्टिक्युलर लेवलप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नियम असलेलं अटी सांगत असते की या अटींप्रमाणे तुम्हाला काम करायला पाहिजे. अच्छा, माझा शेवटचा प्रश्न मॅडम तुम्हाला, ओव्हरऑल प्रदूषणाबद्दल काय सांगाल? एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, नॉईज पोल्युशन सध्या फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? सर्व प्रकारच्या प्रदूषणांवर नियंत्रण ठेवण्याकरता सरकारी धोरणाप्रमाणे, तसंच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी खूप चांगल्या अशा मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत आणि तसेच नियम पण आहे. या सर्व नियमांचं जर का पालन केलं तर निश्चितपणेच आपण प्रदूषण नियंत्रणात ठेवू शकू आणि आपलं जे पर्यावरण आहे त्याची अबाधितता आपण राखू शकू, याचा मला विश्वास आहे. आपण काय करतोय प्रत्येक जणांनी, मी शेवटी एकच म्हणेल की क्लीन एन्व्हायरमेंट स्टार्ट्स विथ मी. ह्या जर का तत्वावर प्रत्येकाने काम केलं की माझे जे प्रदूषणामध्ये माझा जो सहभाग आहे तो कमीत कमी असेल, असं हे करून जर का आपण जीवन जगलो तर निश्चितपणे आपलं प्रदूषण नियंत्रणात राहील. कारण की प्रदूषणाचा म्हणजे प्रदूषणाची जी तीव्रता आहे ही जसं की शहरांमध्ये जिथे जनसंख्येची घनता जास्त आहे अशा ठिकाणी आपल्याला जास्त जाणवते. म्हणजे जर तुलनात्मक आपण केलं जर का गावांमध्ये किंवा प्रदूषणाची जनसंख्या जिथे कमी आहे आणि जिथे वृक्ष आणि नॅचरल जिथे आहे तिथे प्रदूषणाची तीव्रता किंवा त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑन द पॉप्युलेशन हे कमी दिसतात ॲज कम्पेअर टू डेन्सली पॉप्युलेटेड एरियाज. त्यामुळे नियमांचं पालन केल्यास, सर्वच नियमांचं, ज्याच्यामध्ये आपण हे म्हणू शकू की टाउन प्लॅनिंगचे नियम, प्रत्येकच जे नियम आहेत ते नियम आपल्या संपूर्ण विचार करून आणि आपल्या सुख सोयींमध्ये, म्हणजे आपल्या याच्यामध्ये संसाधन आणि सोयींमध्ये वाढ व्हावी याच्याकरता केले, तर त्याचे नियम केल्यास निश्चितपणे आपण प्रदूषणाच्या समस्येवर आणि आपण प्रदूषणावरही आळा आणू शकू आणि अबाधितता पर्यावरणाची आपण राखू शकू. नक्कीच मॅडम, फार महत्त्वाची माहिती तुम्ही दिली आणि तुमच्या बोलण्यातून पण आलं की नागपूरची हवा ही मॉडरेट टू गुड कडे आहे, त्यामुळे नागपूरवासियांना पर्यावरणाचा फारसा प्रश्न तितका फेस करावा लागत नाही, सध्या करावा लागत नाही आहे. परंतु जर का आपण म्हणजे ज्या पद्धतीने वाढ होते किंवा आपण जर का आपले नियमाप्रमाणे वागलो, जसं की आपल्या गाड्या व्यवस्थित ट्युनिंग मध्ये ठेवल्या, त्यांच्या म्हणजे त्यांचे रेग्युलर आपण त्याचं चेकअप करून PUC चे जे नियम आहे ते पालन केलं, बिलकुल, तर नियमांचं पालन केलं तर निश्चितपणे आपण आपल्या प्रदूषणावर आळा मिळवून आपलं पर्यावरण नीट ठेवू शकतो. नक्कीच मॅडम, त्यामुळे प्रदूषणावर आळा घालण्यासाठी शासनातर्फे जे नियमावली दिली आहे त्याचं पालन करणं फार गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखतीला एक वेळ दिला तुमचा आम्हाला, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार आणि इतकी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.